वृक्षवेध फाउंडेशनच्या वतीने आज या ठिकाणी खूप सुंदर असा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यामध्ये प्रकृती वंदन, आशीर्वाद वृक्षारोपण आणि संवर्धन शपथ कार्यक्रम वर्ष 10व या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी ज्यांनी ही चळवळ उभी केली, ज्यांच्या सर्व सदस्यांनी ही चळवळ उभी केली ते मान्य श्री बाबासाहेब गव्हाणे, संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या माननीय चैतालीताई काळे, माननीय संतोष प्रधान, माननीय आनंद दुबे, मान्य श्री जयंत गडाख, मान्य श्री बडियार साहेब जे गुजरातवरनं बडोद्यावरनं आलेले आहे, मान्य श्री संदीप गाडे, आपल्या सरपंच कविता गव्हाणे, रामदास गव्हाणे, नानासाहेब गव्हाणे, बापूसाहेब गव्हाणे, हरिश्चंद्र गव्हाणे, सर्व अंजनापूरचे सर्व ग्रामस्थ, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर KJS कॉलेज व सर्व NSUIचा विद्यार्थी, सर्व आपल्या शाळेचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे सर्व बालमित्र बंधू आणि भगिनींनो, आजच्या अंजनापूरचं कौतुक गेल्या अनेक वर्षापासून ऐकत आहे आणि म्हणून मागेच मी या गावाला भेट देऊन गेले। कारण संगमनेर तालुक्यामध्ये माझे वडील सहकार वर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात यांनी 20 वर्षापूर्वी दंडकारण्य अभियान हे अभियान सुरू केलं। खरं तर हे अभियान सुरू करताना ते वयाचं त्यांचं 82वं वर्ष होतं। त्याच्यापूर्वी त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेतला, त्यानंतर त्यांनी सहकार उभा केला, त्यांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या आणि 82व्या वर्षी त्यांना सुचलं की आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये आपण डोंगरी भाग आहे, आम्ही सगळे डोंगरी आहोत, त्यामुळे या डोंगरी भागामध्ये आपण झाडे लावूया। आणि आम्हा सर्वांना बोलवलं आणि सांगितलं की आपल्याला 1 कोटी झाडं लावायचे। आम्ही सगळे हादरून गेलो। आपण म्हणतो 1 मूल 1 झाड, एक तरी झाड लावूया, आणि दादा म्हणतायत की 1 कोटी झाडं लावूया। तर अशा प्रकारे खरी ही सत्यकथा आहे। फ्रान्समधल्या आर्स पर्वतामध्ये एका बुफिओ नावाच्या मेंढपाळाने एक असाच संकल्प केला वयाच्या 65व्या वर्षी 55व्या वर्षी की आपण हा आर्स पर्वत हिरवागार करूया। कारण त्यामध्ये अशी कथा आहे की त्याच्या पत्नीचा मृत्यू होतो, त्याच्या तरुण मुलाचा मृत्यू होतो आणि तो अतिशय दुःखी होतो। आणि म्हणून त्याला वाटतं आपल्याकडे दुःखी असलं की लेकीकडे जा, पारावर बस, मित्रांमध्ये बस, करमत नाही, वेळ जात नाही। परंतु त्याने ठरवलं की आपण एकट्या आपल्या मेंढ्या घेऊन, आपला कुत्रा घेऊन आपण आर्स पर्वतामध्ये डोंगर हिरवागार करूया। सगळे म्हटले, आता तरुण मुलं जे असतात ना 22-23 वर्षाचे, त्यांना 50च्या पुढचे म्हणजे म्हातारेच वाटतात। सगळे म्हटले या म्हाताऱ्याच्या डोक्यावर आता परिणाम झाला। आणि खरोखर ह्या म्हाताऱ्याने अखंड बुफिओ नावाच्या हे मेंढपाळाने 35 वर्ष, अखंड 35 वर्ष म्हणजे वयाच्या 90व्या वर्षापर्यंत आर्स पर्वत खरोखर हिरवागार केला। आणि ज्यावेळेस गव्हर्नमेंटला ते कळालं, त्यांच्या केंद्र सरकारला जे कळालं, तेव्हा सगळ्या सायरन वाजवत सगळ्या जंगलामध्ये गाड्या आल्या। आणि असा शेवट खूप भयानक आहे या कथेचा की जेव्हा त्या जंगलामध्ये गाड्या आल्या आणि ताबडतोब सगळे मंत्री उतरले, सगळे उतरले, कलेक्टर उतरले, तहसीलदार, प्राण सगळे उतरले आणि म्हातारा एकदम थकलेला होता शेवटचा, त्याला असं बाजूला केलं आणि म्हणे म्हाताऱ्या बाजूला हो, हे सगळे आलेले आहेत, त्यांना जंगल बघायचंय। पण जंगल मी उभं केलं हा शब्द त्याच्या तोंडातनं आला नाही। आणि नंतर तो त्या जंगलातच राहत होता। खूप थंडी आहे तिकडं, बर्फ पडतं। तो एक दिवस शेकोटी करून शेकत होता। नंतर तिथल्या सरकारने सिक्युरिटी ठेवल्या जंगलाच्या रक्षणाला आणि एक दिवस सिक्युरिटी आला आणि त्याच्या पोटाला काठी लावली। म्हणे म्हाताऱ्या तुला समजत नाही का, इथं आम्ही एवढं जंगल उभं केलं, हे जंगल जळल ना, पेटल ना, तुला समजत नाही का? तरी सुद्धा बुफिओ म्हटला नाही की हे जंगल मी उभं केलं। अशी ती सुंदर कथा माझ्या वडिलांनी वाचली। आणि वयाच्या 82व्या वर्षी ते खूप थकलेले असताना
त्यांनी ठरवलं की आपल्या तालुक्यामध्ये डोंगरदऱ्या आहे, आपण सुद्धा आता वय तर खूप झालंय, आता 2 वर्ष बोलत लाईफ तर का 10 वर्ष माहीत नाही, परंतु त्याच्या 2 हातांनी त्यांनी 35 वर्ष काम केलं. पण माझे हजारो हात या ठिकाणी कामाला लागले. तर 5-10 वर्षात सगळं जंगलमय, सगळं सह्याद्रीचा पर्वत सगळा जंगलमय होऊन जाईल. आणि असं काम दादांनी सुरू केलं. तालुक्याचे 8 भाग केले, कविता रचणारे बोलवले, गाणे गाणारे बोलवले, गावगाव सभा घेतल्या आणि त्याचं प्रकल्प प्रमुख त्यांनी मला केलं. कारण ते पुस्तक वाचायला मी दिलं होतं, झाड लावणारा माणूस, त्यामुळे त्यांनी मला त्याचं प्रकल्प प्रमुख केलं. तर गेल्या 20 वर्ष म्हणजे आम्ही ते सगळं काम करत आहोत. त्यानंतर दादा 82, 83, 84 वर्षी असाच उन्हामध्ये डोंगर चढले झाडं लावण्यासाठी आणि त्यांना खूप चटका लागला, खूप ताप आला आणि त्यांना ॲडमिट केलं आणि त्यामध्ये ते आजारी पडले, त्यांचं त्यामध्ये निधन झालं. परंतु ती चळवळ संगमनेर तालुक्यातले सर्व कार्यकर्ते, सर्व संस्था, सर्व विद्यार्थी, सर्व ग्रामस्थ, वयोवृद्ध का म्हणते तर वयोवृद्धांमध्ये खूप ताकद असते, त्यांना खूप अनुभव असतो. सगळ्यांना वाटतं का हे म्हातारे झाले, हे म्हातारे झाले, सगळेजण तरुण म्हणत असतात घरी म्हातारे 50-50. तुम्ही बाहेर जाऊ नका बरं, घरीच बसा, तुम्ही कशाला जाता तिकडे शेतात, घरी बसा. परंतु त्यांच्यामध्ये खूप एनर्जी असते, खूप ताकद असते आणि म्हणून तुम्ही त्यांना थांबवू नका. त्यांच्या मनामधली जी संकल्पना असते ती निश्चितपणे जर आपल्या रूपाला आली तर खूप चांगलं मोठं काम होतं. आणि म्हणून आजपर्यंत आम्ही जे बीजारोपण म्हणजे बी लावण्याचं काम केलं, जसं अंजनापूरला पाऊस नाही तसा संगमनेरलाही पाऊस नाही, तेही तिकडं कोरडवाहू सगळं आहे. पूर्वी तर मुलीच देत नव्हते, कोपरगावच्या, रावरीच्या, श्रीरामपूरच्या, आता तरी खूप अगदी सदन तालुका झाला म्हणून सगळेजण मुली देऊ राहिले. परंतु असा सगळा डोंगरी तालुका आहे, काही पिकत नव्हतं आणि अशामुळं 30 कोटी बियांचं बीजारोपण आपण आजपर्यंत 20 वर्षामध्ये केलेलं आहे. प्रत्येक पुडीवर किती बिया आहेत, कशाच्या आहेत, काय आहे याची संपूर्ण नोंद आपण करून ते कमरेला पिवळ्या पिशव्या, पिवळा बेल्ट आणि प्रत्येकाने आपला डबा, आपलं पाणी बरोबर घ्यायचं आणि ट्रक भरून भरून बचत गटाच्या महिला आम्ही डोंगर दऱ्यांमध्ये हे बीजारोपण करत फिरलो. त्यानंतर 20 वर्षामध्ये 80 लाख रोपं आपण संगमनेर तालुक्यामध्ये लावले. आता ह्या वर्षी सुद्धा 6 जुलैला हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि आता आपण या वर्षी सुद्धा 1 लाख रोपं लावण्याचा संकल्प केला. मागच्या वर्षी लावले पण पाऊसच आला नाही, खूप प्रश्न निर्माण झाले आणि 100% लावलेली रोपं फक्त 60% येऊ शकली, बरीचशी रोपं जळाली. आता हा उन्हाळा किती कडक होता सर्वांना माहिती आहे, खूप भयानक. असं झालं कधी पाऊस पडल आणि कधी गारवा होईल. आणि असं आहे की 50 डिग्रीच्या पुढे तापमान गेलं तर AC सुद्धा बंद पडणार आहे आणि पिंपळ आणि वड हे सुद्धा जळून जाणार आहे. मी गेल्या 15 वर्षापासून संगमनेर तालुक्यामध्ये वडसावित्री पौर्णिमेची एक वेगळ्या प्रकारची संकल्पना राबवली आणि 171 गावांमध्ये रोज त्या दिवशी वडसावित्री पौर्णिमेला आमच्या पूर्ण टीम करून आम्ही 5-5 वडाची वृक्ष लावली. बऱ्याच गावात वडाची झाडं नव्हती. महिलांची श्रद्धा आहे आणि जशीची कथा आहे की तोच पती 7 जन्म मिळावा, काही असो कशाचा झाड मिळो, बाया एकदा गेल्या का त्याला फेऱ्या मारायच्या, मग ते पिंपळाचा असो, उमराचा असो. आणि अशा प्रकारे आज संगमनेर तालुक्यामध्ये खूप वडाची झाडं आलेली आहे, खूप. म्हणजे आता 15 वर्षाचा हा प्रकल्प फक्त वडाची झाडं वडसावित्री पौर्णिमेला प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमी, ओढा इतर ठिकाणी 5 झाडं आपण लावतो आणि परत वर्षभर ही झाडं लावत असतो. तर असा हा सगळा कार्यक्रम चालत असतो. संगमनेर शहरामध्ये सुद्धा खूप झाडं लावले आणि म्हणून गव्हाणे साहेबांचं काम बघायला मी मागे चाले. खूप सुंदर असं गाव केलेले, खूप सुंदर. म्हणजे अगदी सुरुवात झाल्यापासून इतकं प्रसन्न वाटतं, इतकं छान वाटतं की म्हणजे आता आपल्या अंजनापूरचे बरेच जण हे कुणी सगळीकडं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी सर्व्हिसला गेलेले. आता दादा भेटले मला, ते याला नाशिकला, कोणी कुठे मोठ्या मोठ्या पदांवर. कारण हे दुष्काळी गाव असल्यामुळे शिकल्याशिवाय पर्याय नव्हता. पण जे गावात राहिले त्यांनी खूप छान गाव ठेवलं. माझे सगळे वयोवृद्ध, माझे सगळे दादा इथं बसलेले
त्यांनी या गावाचं रक्षण केलं, शेतीचं रक्षण केलं. दुष्काळामध्ये कठण मठण खाऊन इथं राहिले, शेती वाचवली, गाव वाचवलं, गावाचं नाव. आता मात्र तुमचं गाव पाहायला सारा भारत येईल आणि सगळं जग येईल अशा प्रकारचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. असंच काम तुम्ही सर्वांनी इथून पुढे करावं. आम्ही तुमची खूप प्रेरणा घेतलेली आहे. तुम्ही आमचं दंडकारण्य बघण्यासाठी निश्चितपणे यावं अशी विनंती करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.